गुड इव्हिनिंग यूट्यूब फॅमिली. मी जो नवीन चष्मा केला होता तो थोडा खराब झाला, तिथे चालले आहेत बदलायला. हे आमच्या बिल्डिंग जवळून विमान जातं. मी आज गार्डन मध्ये आली आहे. मुलं नाही आहेत खाली खेळायला कोणी. हे लॉन आहे, झोका. मी आता त्या चष्म्याच्या दुकानामध्ये जाऊन आले, तर त्यांनी पूर्ण त्याची ग्लास लूज झालेली होती. त्यात फिटिंगला व्यवस्थित बसत नव्हता. तो घालून बघितला आणि मोठा पण वाटत होता. मग परत त्याची फ्रेम पण चेंज केली आणि त्यानंतर आता घालून बघितला, जरा फ्रेम छान वाटली त्याची. आता परत तो उद्या देणार आहे. मुलं खाली फिरतात, मी गार्डनमध्ये येऊन बसले. चंदा मामा किती छान दिसतोय. हे आमचं गार्डन. आता संध्याकाळी पाणी देतात. लॉन आता वाढायला लागलं. इतके दिवस लॉन पूर्ण गेली होती. वर जिम आहे, खाली हॉल क्लब हाऊस आहे. काही कार्यक्रम असले की आम्ही इथेच करतो. पाऊस कुठेच नाही आहे सध्या. पावसाने दडी दिली आहे ठेवून पुण्यामध्ये पण, त्यामुळे गरमी खूप आहे. आता जाऊन आईस्क्रीम खाऊन आलो. मला थोडी डोक्याला मेहंदी लावायची आहे. मी आधी त्या दिवशी गणपतीच्या मेहंदी लावली होती, त्यानंतर परत काहीच लावलं नाही. आता उद्या लावते. आजचा दिवस माझ्यासाठी फार कठीण वाटतो. काही आठवणी आहेत. आज दिवसभर फार बोर झालं. तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. आज 18 जून आहे. आज काकांचा बर्थडे असतो. त्याच्यासाठी आज जरा बोर होत होतं दुसरं काही. गार्डन मध्ये कोणीच नाही म्हणून मी इथं येऊन बसले. चला तुमच्याशी बोलता येईल मला. बाकी सगळं चांगलं आहे. गेल्यापासून पोरं पण खूप लक्ष देतात. सगळं छान आहे. पण एका माणसाची उणीव हे आयुष्यभर जाणवते. आयुष्यात खूप मजा केली, पण आपला माणूस असल्याशिवाय नंतर नाही मजा. ब्लॉग बनवण्याचं कारणच आहे की माझा वेळ छान जावा, मी कशात तरी गुंतून राहावं, एवढीच माझी एक इच्छा होती. म्हणून मी ब्लॉगिंग चालू केली. नाहीतर मला तसं काहीतरी करावं. एक वेळ जातो त्याच्यामध्ये, एडिटिंग करण्यात, व्हिडिओ पाठवल्यानंतर कोणाकोणाचे किती जण बघतायत, थोडं त्याच्यात वेळ जातो. म्हणून करते. वेळ जावा खरं कारण ते की वेळ जावा त्यासाठी करते. आयुष्याचे 50-51 वर्ष झाले माझ्या. आता यापुढे किती वर्ष आहेत ते माहित नाही.
आपलं कशात तरी गुंतून घ्यावं, त्यामागचं हे कारण. माझी मोठी बहीण म्हणत असते की थोडं म्हणजे देवाच्याकडे लक्ष दे, जप कर. पण तिथेही मन लागत नाही, चित्त लागत नाही एका ठिकाणी. थोडंफार करायचं, जे आपल्या मनाला वाटेल ते करायचं. वाचन ते एवढं काही होत नाही माझ्याकडनं. मोठ्या बहिणीचं असतं की नाही, तू थोडं देवाकडे लक्ष केलं की तुझा वेळ छान जाईल, ह्याच्यात कर त्याच्यात कर. हो म्हटलं तिला. तिचं खूप अध्यात्मात आहे. देवाने जर आपल्याला काही अजून सांगितलं करायला, जसं बुद्धी देईल तसं करायचं. एकच विश्वास फक्त त्याच्यावर, बस. सकाळ दिवस काढणं हेच बघत असते. मग कुठे गेलं, थोडा ब्लॉग बनवला, तो तुम्हाला टाकला. परवा गेलो होतो सिंहगडला, आमच्याकडे पाहुणे आले होते त्यांच्यासोबत. मग तिथे गेल्यावर तो व्हिडिओ बनवला, तो टाकला तुम्हाला. त्याआधी आईकडे गेले होते, ते मणिमाऊचा व्हिडिओ टाकला. असं जिथे जाऊ तिथे थोडं थोडं बनवायचं, टाकत चालायचं. खूप काही आहे बोलण्यासारखं, पण नाही बोलतायत काही गोष्टी. फिरायला जावं, हे नवीन आहे पुणे, आपल्याला माहित नाही कुठे काय ते. आम्ही प्रॉपर औरंगाबादला होतो, सगळं औरंगाबादची माहिती होती. इथं पुण्यामध्ये अजून आम्हाला येऊन 2च वर्ष झाली, काही माहित नाही कुठे काय आहे ते. जेव्हा मुलं नेतील तेव्हाच जायचं. अशा प्रकारे त्यामुळे ब्लॉग काही दररोज होत नाही. जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तुम्ही सहकार्य करत राहा, एवढंच विनंती. सबस्क्राईब करा जे कोणी नवीन बघते त्यांनी. तो मणिमाऊचा जो व्हिडिओ बनवला तो बऱ्याच लोकांनी, म्हणजे जवळपास त्याला 800 पर्यंत आता व्ह्यू झाले. सगळ्यांना आवडला तो. असेच बाकीचे ब्लॉग बघा, आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जसं बनवता येईल तसं बनवते. चला मग हा ब्लॉग आता इथेच संपवते. परत भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय, गुड नाईट.